बेकार शूटिंग. कडक कडक भाई. कितवा शूट भाई आजचा? तिसरा. रास छापतच नाही. पहिल्यांदा बघते मी. काय काय याला? मुंगूस मासा. मी पण पहिल्यांदा बघतो. काय काय? हो काय कसा किलो आहे? 350. हिनत बघा कोलंबी. साठी मित्रांनो बर्फ लागतो आणि बर्फ बघा कसा स्टोअर करतात. काकू 1 किलो मारोतड्याचा किती घेता? 30 रुपये. ओके ओके. नमस्कार मित्रांनो, मी अरुण कोहली स्वागत करतो तुमचा मराठी यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो आपण आलो आज करंजा जेटीवर. करंजा जेटीवर म्हणजे संध्याकाळी आलो. आता वाजलेत ते म्हणजे 6 वाजलेत आणि इथला बाजार 4 ते काहीतरी किती वाजेपर्यंत बाजार असतो भावा? 8 वाजेपर्यंत असते. 4 ते 8 नाही भाई. संदेश भाई आपल्यासोबत आलोय. सकाळी किती वाजता? 5 वाजता. 5 वाजता ओपन. आणि कितीला बंद? 8च. आणि आता एवढी मोठी मच्छी नाही ना? सकाळी असे तिकडे जाऊ जा. त्या साईडला मोठी नाली बंद आहे. हा आता सगळं बोटी गेलेल्या नाही ना सर्व. बहुतेक बोटी गेलेल्या नाही. इकडं बघू शकता म्हणजे इकडं बरं भराचं पण काम चालू आहे. बऱ्याच बोटी आहेत लागलेल्या. त्या कधी जातील बाबा? सगळ्या बोटी चालूच झाल्या आता. ओके. दर्याला नारळ अर्पण करून या होड्या जातील बहुतेक. उद्या नारळी पौर्णिमा आहे आणि चला मार्केट आपण एक्सप्लोर करू. भाई आपण कधी एक्सप्लोर नाही केला तरी पण बघूया काय काय आहे मार्केटमध्ये. पण नारळी पौर्णिमेचे म्हणजे 1 दिवस अगोदर आलो इकडं म्हणजे करंजाला. आणि भाई इकडं आहे ना इंस्टाग्रामच्या कॉलनी जास्त दिसतात. म्हणजे इकडच्या भागात तुम्ही भाई शूट चालू आहे रील्ससाठी. भाई इकडं छोटी मुलगी कुठं नजर जाई तोपर्यंत तिकडं पण बघा नुसता शूट. आणि इकडं भाई आपला बॅड बॉय वेद भाई पण शूट करते भाई. बघू जाऊ तिकडं. पण या टोकाला आलो आणि इकडं पण बघा हे फुल झालं आहे शूटिंग पॉईंट. भाई बॅड बॉय वेद बघा कसला बेकार का. बेकार शूटिंग. कडक कडक भाई. कितवा शूट भाई आजचा? तिसरा. रास छापतच नाही. माकोल करलाय माकोल. पापलेट. बघा इथून काढतात आणि इकडे स्टोअर करतात. आपल्याला पहिलाच हाबनूस दिसलाय. हे कितीला हाबनूस? हाबनूस किती किलो होईल त्याचा? 4.5 किलो. आणि कसा किलो? 400. ओके. हा नारबा आहे ना छोटा. कसा आहे? 350 रुपये किलो. आणि पापलेटांचा पूर्ण सर्व 800 रुपयाला. ही 200ला का? ओके ओके. अजून काय? ओके ओके. अजून काय ना? ठीक आहे ठीक आहे. तांब बघायला भेटली. तांब काकू तांब कशी? तांब ही तांबच आहे ना? कशी आहे तांब ती? तर कोलंबी पण आहे आणि माकले आलेत फ्रेश आणि बोंबील पण आहे. काकू बोंबलांचा वाटा कसा आहे हा? 100 रुपये ना. आणि कोलंबी वगैरे कशी किलो? 500 300. आणि माकोल ही 400. ओके ओके. या माशाचं नाव माहिती नाही. काय आहे नाव याचं? चांद मासा का? कसा आहे? 350 रुपये किलो.
ओके. आणि इकडं तांब आहे. इकडं कुपे कुपे कसे आहे ते कितीला 200ला एक पीस. ओके ठीक आहे. इकडं पापलेटांचा कसा वाटा आहे 700 रुपये किलो. ओके. आणि हे 1400. ओके. किलोवर बघा किती वाजतात. किती वाजतात 7 ते 8. ओके ओके. नवीन मासा आहे. संदेश व्हावं लागतं काय तुला हा मासा. तांबच आहे तांबच आहे काय. ओके. इकडं पण चांद मासा आहे. तांब आहे. पापलेट कोलंबी पापलेट इकडं आहेत. ताई कसा आहे पापलेटांचा वाटा 500 रुपये. हे 300. आणि कोलंबी कशी आहे 300 रुपये किलो. ओके. आता काय बोंबलांचा कसं काय 100 रुपये किलो. आणि पापलेट 1000 रुपये. आणि मोठी साईज आहे ना कोलंबीची किती कशी किलो 400 रुपये ना. ओके. ही छोटी ही कशी आहे आता हां. आणि सर्व सर्व घ्यायचे असेल तर किलोवर देईल ना. ओके. आणि इकडं चैती कोलंबी आहे काय ही चैती का कशी किलो आहे ही 300. आणि ही 500 रुपये. आणि इकडं नारबे आहेत. बोंबिलांचा कसा वाटा आहे 100ला वाटा आहे. ओके ठीक आहे. आणि इकडं किलोवर काय डायरेक्ट पाटी 800 किलोवर काय. ओके ओके. आणि हा आपला तांब आहे ना किती किलो होईल साईज 3.5 किलो. 4.5 किलो होईल. आणि कशी किलो आहे 700 रुपये किलो. ओके ओके. आणि हे काय आहे हलवा आहे ना हलवा आहे. हलवा कसा किलो आहे 500 रुपये सगळे. ओके. आणि याचं काय नाव काय याचं रावस. रावस कसा आहे 900 रुपये किलो. ओके. आणि इकडं आप साकला आहे ना याला पहिल्यांदा बघते मी. काय काय याला मुंगूस मासा मी पण पहिल्यांदा बघते. काय काय हो काय कसा किलो आहे. ओके ओके. इथं कोलबी मुंगूस मासा बघताय. आणि इकडं 100 रुपये वडा. वागत्या बघा वागत्या. वागती सोबत चाय पण आहे. कशा आहेत वागत्या वागत्या का किलो कशा आहेत हा 200 रुपये किलो. ओके. साईज थोडी छोटी आहे. ओके. हा मग काय डायरेक्ट लिलाव काय याचा लिलाव आहे का डायरेक्ट कसा किती आहे 700 रुपये पाठी 600 देवाची. ओके ओके. 700ला पाठी का पूर्ण. तरी किती किलो होतील 10 किलो होतील. ओके ओके. दादासनी घेतलाय काय ओके ओके. का बोंबील पापलेट आणि पापलेटच आहे आणि बोंबील आहेत. लिल्यावर आहे काय डायरेक्ट लिल्याव आहे का कसा आहे 300 रुपये पाटी. छोटी आहे पाटी. ओके ठीक आहे. आणि इकडं पण कोलबी पापलेट सर्व बोंबील. हा मासा तोडून ठेवला. हा कुठला तोडून ठेवलेला आहे तांब ना. कशी आहे तुकडी म्हणजे साईजवर आहे का. इकडं छोटे मुलाचं शूट चालू आहे. भरपूर मच्छी आहे. इथला मित्रांनो मावरा तोडून पण भेटते जसा किलो असेल तसा. बघा हा कापून कापून देतात. काकू 1 किलो मावरा तोडाचा किती घेता
30 रुपये. ओके ओके, 30 रुपये घेतात. मुंबई घेतली. दादा सुरमई घेतली काय? मुंबई घेतली 4 किलो 800 ग्रॅम 3300 रुपये. ओके, कुठे आहे? हे बघा सुरमई कडक कडक असे ओके मध्ये. इकडं आज काय तुम्ही काय घेतला? पापलेट काय थोडा दिलंस? हो ओके ओके. हिनत बघा कोलंबी. साठी मित्रांनो बर्फ लागतो आणि बर्फ बघा कसा स्टोअर करतात सर्व खांडामध्ये. तर मित्रांनो माकोल आहे छोटा छोटा. कोलंबीच्या पाट्या भरल्या टाकल्या. हो काय कुठली बोट आहे आपली? माकल्या स्टोअर करतात काय? किती बोट आली बांद्रानी इकडं? आता झाली. आता झाली का सकाळी आली? आता जस्ट आली बघ. आता जस्ट आली. आणि आता बाजार म्हणजे का कितीपर्यंत विकणार आहे? 8-9 वाजेपर्यंत. नंतर परत जाईल की थांबल? 2 दिवस आराम नको बाप्पा ना. मग 2 दिवस आराम काय? म्हणजे सगळी जी स्टोअर केलेली मच्छी आहे ती परत काढायची म्हणजे विकून परत बाहेर काय? ओके. आणि कधीपासून चालू केला म्हणजे आता किती दिवस झाले? पहिलीच पलट काय? ओके ओके. म्हणजे माकोल नुसता भेटलाय काय? नुसता माकोल भेटलाय? कधी आला? घेतात बघ असं. कोलंबी बेकार का दादा? इकडं आपली इकडं गाडी भरतात म्हणजे एक पाटीमध्ये किती मच्छी बसतं? किती किलो? 10 किलो. 10 किलो 50 किलो झाली. यान 7 किलो आणि या झाली 10 किलो नल बसतात. कोलंबी 7 किलो. याच्यान 50-60 50-60 किलो. आणि या किती बसतात? 1 2 3 4 5 6 7 म्हणजे किती? 400 450 किलो ने 450 किलो आरामात जाते. आणि भावा आपला मच्छी किती टन मध्ये असते ना? किती तरी असेल मटेरियल? 4-3 कड्यामध्ये 5 3 टनाच्या टन. आसपास असेल. ओके ओके. तर छोटी कोलंबी काढली चैती. इकडं बघायला गेलं तर मला वाटतं आपलं बापे कमी न भैये जास्त दिसतात ना? असा का बाबा? भैया नाही रे, रत्नागिरीच्या इथे जास्त भैया नाही. हे आपलं हेडचं आहे रत्नागिरी, मालवण साईडला, गोवा साईडचं. भैये पण आहेत ना? भैया पण काय काय भैया कमी आहेत. त्या साईडचे जास्त आहेत. हा रत्नागिरी त्या साईडच्या बोटीने जास्त नेटते. आणि भाऊ तू का नाही गेला सोडीन? आता पायावर लागलं. भावाच्या पायावर लागलाय. आणि तो किती दिवस? आता कधी काढतील तर नाही तू किती दिवस आता घरी बसलास? आता मना यावाला 5-6 दिवस झालं. 5-6 दिवस भाई घरीच आहे. आणि त्याची तलमल आहे भाई होडीत जायचा. आणि तुझ्या बदली माणूस पाठवलास तर कितीच पाठवलास? 2200. भाईनी माणसाला 2200 रुपये दिलं दिवसाचं आणि त्याला पाठवलंय. हा भाई साधा काम नाही. आता किती दिवस तरी अजून राहशील घरण? आता काय ते येतं पेर तर मावरा भेटेल तसा बोटीला. नाही तू किती दिवस राहशील? बोट येतं पेर. बोट येईपर्यंत ना? हा. म्हणजे कुठे गेली बाहेर कुठे जाताना बोटी? आता बाहेर आपली मालवण पर्यंत आहे. म्हणजे लाचच जाऊ शकते ना? म्हणजे तो 2-3 दिवस मावरा स्टोअर करतात ना? मावरा शोधित कुठे भेटेल तिथे. मालवणला गेली ना? ओके ओके. मार्केटमध्ये आपण बोंबील
आणि आपल्या बंटी दादांनी माकल्या दिल्या. दाखवा. हे उचलं नाही हिला. आणि संदेश भाईंनी पण बोंबील घेतलं. चला तर जाऊ आपण घरी. साईडला बाजार आहे बघताय आणि या साईडला अपोजिट साईडला ब्रिज होतंय. करंजा ते रेवस. काय भावा? करंजा ते रेवस नाही कधीपर्यंत होईल? गोवा रोड डायरेक्ट आहे. नंतर बाई सोपं पडेल आपल्याला. पाऊस बघा कसला आलाय. पाठापट जाऊ आपण घरी. चला. हा कुठला रोड आहे नवीन मला माहितीच नाही. संदेश भाई नेतोय.